वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचं श्रीरामपूर नगरी जंगी स्वागत केलं जात आहे। खरं तर राजकीय, भौगोलिक व त्याचबरोबर पंचकृषीचे नागरिक या वारीसाठी हजर राहत असतात। आपण पाठीमागे जर बघितलं तर माऊलींची वारी जी रथ जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। मोठ्या संख्येने नागरिक जे श्रीरामपूरकर माऊलींचं या ठिकाणी वारीचं स्वागत करताना दिसून येत आहेत। मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी सहभागी होत असतात। माऊलींचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी अनेक नागरिक जे ते या ठिकाणी या स्वागतच्या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी माऊलींचं स्वागत करत असतात। खरं तर या ठिकाणचे राजकीय लोक देखील मोठ्या उत्साहाने या वारीमध्ये सहभागी होतात। नगरसेवक आहेत, गटनेते आहेत। काय वाटतं, माऊली तुमच्या गावात आलेल्या आहात, काय कसं स्वागत करतात? आज आमच्या श्रीरामपूर नगरीमध्ये श्री संत निवृत्ती महाराजांची पालखी अत्यंत आनंदाचं वातावरण आहे, आनंद वाटतोय। आणि आम्ही विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमचा शेतकरी बांधव आणि हे सगळे सुखरूप आणि चांगला पाऊस व्हावा अशीच आम्ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो। ताई, खरं तर महिला वर्ग जे महिला माऊली या वारीमध्ये मोठ्या संख्येने आहात। वारी आपल्या गावात आल्यानंतर वारीचं काय वेगळा आनंद असतो किंवा काय त्यातनं काय तुम्ही बोध घेत असता? वारीचं महत्वपूर्ण म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये निवृत्तीनाथ महाराज ह्या क्षेत्रामध्ये इतकं रम्य वातावरण होतंय आणि ह्या एकादशीची आतुरतेने वाट पाहतो। आपला शेतकरी राजा सुखावतो। देवानी, विठुरायानी, रुक्मिणी मातेनी ऐकली, हाक ऐकली आणि पावसाचा वर्षाव झाला। त्याबद्दल मी खरंच या वारकरी संप्रदायाचं आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत। धन्यवाद। बघितलं असेल की त्र्यंबकेश्वरवरून निघालेली वारी आता थेट अहिल्यानगर मध्ये पोहोचलेली आहे। मात्र वरुण राजाने देखील माऊलींच्या स्वागतासाठी हजेरी लावलेली आहे। एक वेगळा उत्साह जो आहे तो श्रीरामपूरकरांमध्ये दिसून येतोय। कॅमेरामन तुषार डेपले, खुशाल पाटील, श्रीरामपूर, अहिल्यानगर।